महाडमध्ये भर पावसात तरुण बेपत्ता, 12 तास उलटले तरी बचाव पथक नाही, नातेवाईक संतप्त. प्रशासनावर गंभीर आरोप, एनडीआरएफ आहे तरी कुठे? रायगड जिल्ह्यात कालपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. अशातच महाड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भर पावसात मित्रांसोबत फिरायला गेलेला टेमगर गावचा एक तरुण पुसगावच्या ओढ्यात वाहून गेला आहे. 12 तासाहून अधिक वेळ उलटूनही बचाव कार्य सुरू न झाल्याने नातेवाईकांनी प्रशासनावर थेट आरोप केले आहेत. महाड एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना आहे. महाड तालुक्यातील टेमगर गावातील 5 मित्र काल दिनांक 5 जुलै रोजी संध्याकाळी आपल्या गावाजवळ कुसगाव गारपाटले परिसरात फिरण्यासाठी गेले होते. पावसामुळे ओढ्याला आलेले पाणी पाहून हे सर्वजण कुसगाव गावच्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी उतरले. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने टेमगर गावचा रहिवासी शेख हा अचानक ओढ्याच्या प्रवाहात सापडला. त्याला वाचवण्यासाठी मित्रांनी शर्तीने प्रयत्न केले, मात्र मुसळधार पाऊस आणि ओढ्याचा वाढता प्रवाह यामुळे सुहेल पाण्यात वाहून गेला आणि बेपत्ता झाला. घटना घडताच महाड एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र रात्रीची वेळ आणि अंधार असल्याचे कारण देत बचाव कार्य सुरू करण्यात आले नाही. या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रावडे यांनी माहिती देताना सांगितले की सध्या खासगी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले असून शोध कार्य सुरू आहे. मात्र काल संध्याकाळपासून आज दिनांक 6 जुलै सकाळी 11 वाजेपर्यंत कोणतेही शासकीय बचाव पथक घटनास्थळी दाखल न झाल्याने मृतांच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आमचा मुलगा 12 तासांपासून पाण्यात आहे, तरीही प्रशासन झोपले आहे का? एनडीआरएफची टीम फक्त मोठ्या लोकांसाठी आहे का? आम्ही गरीब आहोत म्हणून आमच्याकडे कोणी येत नाही का? असा संतप्त सवाल नातेवाईकांनी केला आहे. सध्या परिस्थितीत पावसाचा जोर कायम असल्याने शोध कार्यात अडथळे येत आहेत. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. माझ्या आत्याचा मुलगा सुहेल शेख त्याचा इथून आज काल संध्याकाळी 6-6:30 वाजता बुडालेले आहे. ते काल आम्ही पोलीस स्टेशनला काल संध्याकाळी गेलेलो. ते बोलले संध्याकाळी आम्ही सकाळी 8 वाजता इथे येऊ. संध्याकाळी 8 वाजतापर्यंत कोण एमडीआरएफची टीम अजूनपर्यंत इथं आलेली नाही आहे. आम्ही गरीब आहोत म्हणून आमच्याकडे अत्याचार करायचं का? असं का आहे का? श्रीमंतांसाठीच एमडीआरएफची टीम बोलवलेली आहे का? इथं आमच्यासाठी नाही बोलवलेली आहे का? ते कधी येणार इथे आणि काय करणार, काय निर्णय घेणार? कालपासून इथे येते आता वाजे 11 वाजून गेले तरी अजून येते. सकाळी 8 वाजता येणार होते ते 11 वाजले तरी अजून काय पत्ता नाही त्यांचा. ते आमच्यासाठी काय करायचं? आम्ही गरीब माणसं कुठे जाणार? पासून रायगड जिल्ह्याला, विशेषतः रायगड जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून अक्षरशः पावसाने झोडपलंय. अशातच काल या महाड तालुक्यातील कुसगाव गावच्या हद्दीमध्ये काही मित्र या ठिकाणी आंघोळीसाठी आले होते. त्यांनी या बांधाऱ्यावरती आंघोळ केली. मात्र या ठिकाणी आंघोळ करत असताना 5 मित्र आंघोळ करत असताना त्यातील सुहेल सलीम शेख हा जो मुलगा आहे हा काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी मिसिंग आहे. त्यामुळे त्याच्या घरच्यांनी आता त्याची जी तक्रार आहे ही महाड एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल करण्यासाठी गेलेले आहेत. मात्र कालपासून तो कुठेही सापडत नसल्याने त्याच्या घरच्यांना तसेच या परिसरातील नागरिकांना त्याची चिंता वाटत आहे. जर या आपण पाहायला गेला तर काल पूर्ण नदी भरून गेली होती आणि त्याच्या बाजूने संपूर्ण पाणी वाहत होतं. मात्र आज आपण पाहतो या ठिकाणी पाणी कमी झालंय. मात्र या छोट्याशा ओढ्यामध्ये देखील हा तरुण वाहून गेल्याचं प्रथमदर्शनीय निदर्शनास येत आहे. आणि तुम्ही दोघे जण अनेक मित्र लोक या ठिकाणी आला होतात, मात्र तो मित्र एक मिसिंग आहे. काय नेमका प्रकार घडलाय? विषय असा होता की आम्ही दररोज कुठे ना कुठेतरी फिरायला जातो आणि दरवेळेप्रमाणे आम्ही गेलो वरती फिरायला गारपाटल्याच्या डोंगरावरती. मी फोटोग्राफर आहे आणि आम्ही असं व्हिडिओ वगैरे शूट करत असतो. आम्ही वरती गेलो, गाडी वगैरे चालवली, तिकडे गाडीचं वगैरे व्हिडिओ केले. तिकडनं खाली येत होतो, खाली आलो आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही दुकानामध्ये गेलो होतो कुसगावमध्ये, खाऊ वगैरे घेतला. आता आमचा हा जो एरिया आहे आमचा हा दररोजचा एरिया आहे. आम्ही इथं कंटिन्यू असतो एवढ्या एरियामध्ये. तर तसंच आम्ही विचार केला की आता एवढ्या वरती परत कुठं जाणार खायला? आता आलो तिकडे परत एवढ्या वरती घाटात कुठं जाणार? म्हणून आम्ही इकडे आलो खायला. ॲक्च्युली आमचा पोहायचा काही विषय नव्हता पहिला स्टार्टिंगला. आमचे 2 मित्र, एका मित्राला कॉल आला, तो म्हटलं की मी मागून येतो, तुम्ही जा पुढे. एक मित्र आजारी होता, तो म्हटलं मी बसतो गाडीमध्ये. सुकलेले ते थोडं बारीक पाऊस चालू होता, नाही असं नाही, पाऊस चालू होता थोडं. आम्ही इथं आलो, खाली बसलो, आम्ही खात होतो, फरसाण वगैरे खात होतो. खात असताना आम्ही 40 मिनटं आम्ही चांगले पोहलो, काय प्रॉब्लेम नव्हता. कारण आम्ही ह्याच्या अगोदर पण इथे पोहलो आहे खूप वेळा. ॲक्च्युली विषय असा झाला, जेव्हा आम्ही निघत होतो बाहेर एक 6:15-6:20च्या सुमारास आम्ही निघत होतो बाहेर आणि माझा मित्र सुहेल असा इकडून म्हणजे फरसाण हातात घेऊन डॅमच्या वरती उभा होता. आम्ही इकडून पाण्यातून निघालो उडी मारून
ह्यांनी मला फरसाण आणून दिला, आम्ही खात होतो फरसाण. आम्ही निघालो, सोहेलने उडी टाकली आणि ती सरळ उडी पडली. सूर नव्हता त्याने मारला. त्यामुळे तो जेव्हा पहिला स्टार्टिंगला गेला तेव्हा हा लगेच गेला. ह्याला समजलं की बुडला म्हणून. हा गेला, हा पण बुडला. मी आलो पाठीमागून, तर मी उडी मारली तर मी पण बुडलो. आता विषय असा झाला की ह्यांना वाटले खूप उशीर होतं म्हणून फक्त ओम आला पहिला पुढं. ओम आला, त्याच्या 15 मिनिटांनी आसपास जवळ 15 मिनिटामध्ये खूप असं वाटलं की तेवढ्या एरियामध्ये की खूप टाईम जातो आहे. एक्झॅक्ट टाईम नाही माहिती, पण त्यापाठोपाठ अजून मित्र आला, अजून एक दिलीप शिंदे म्हणून. त्या दोघांनी मिळून ह्याला काढलं बाहेर. ह्याला थोडंसं पुश केलं तेव्हा हा निघाला बाहेर. मी जेव्हा उडी टाकली पाण्यामध्ये तेव्हा मी डायरेक्ट पाण्यामध्ये अडकून बसलो होतो. सोहेलला थोडं ढकललं, सोहेल थोडासा पुढे गेला. मला वाटलं गेला असेल तो पुढे. त्या पाण्यात मी अडकत होतो. मला आहे पोहणी, त्याला पण पोहणी आहे. विषय असा झाला, जेव्हा खाली श्वास घ्यायला भेटला नाही तेव्हा डॅमला असं पायाने पुश करून मी बाहेर आलो. पाठीमागं तिथे असं जाऊन झाडं होते थोडेसे, त्यांना फांद्यानं असं पकडून थांबलं. सोहेल हे बघितलं कुठे आहे, सोहेल दिसला नाही. सोहेल जेव्हा वरती आला तर ओमच्या हाताला असा हात लागला होता त्याचा. मी इकडून जेव्हा बाहेर येईपर्यंत सोहेलचा हात ओमच्या हातातून सुटला होता. मी उडी टाकली, त्या ह्याच्यामध्ये मी अडकून बसलेलो. मी कसा जसं पहिला निघालो होतो लात मारत तसं मी निघालो होतो. आणि तिथून जोपर्यंत गावातले लोक, स्थानिक लोक येत नव्हते तोपर्यंत मी पाण्यातच उभा होतो की कुठेतरी हाताला भेटेल म्हणून. हा एवढा सर्व प्रकार त्या दिवशी घडला. नेमका किती वाजता घडला आहे कथा? हा प्रकार 6:15, 6:20 म्हणजे 6:30च्या आतमध्ये घडला. तेव्हा असं वाटत नव्हतं की पूर्ण काळोख आहे, असं दिसत होतं उजेड प्रॉपर स्पॉटमध्ये. आमचा निघायचाच टाईम होता तो. किती जण होतो टोटल? आम्ही टोटल 5 जण होतो. त्यातलं ते जो मिसिंग आहे त्याचं नाव काय? सोहेल सलीम शेख. कधी काल संध्याकाळपासून मिसिंग? हां, काल संध्याकाळी 6:30 पासून मिसिंग आहे. होऊन गेल्याचं तक्रार आहे. तर एक मयत झाल्याचं पण देखील समजते. काय नेमका प्रकार घडलं? काल दिनांक 5 तारखेला सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास टेमघर येथील काही युवक उसगाव येथे पोहण्यासाठी गेले होते. तर ते पोहत असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्याच्यामध्ये सुहेल सलीम शेख व 19 वर्ष राहणार टेमघर, जिल्हा तालुका महाड, जिल्हा रायगड हा युवक वाहून गेलेला आहे. त्यासोबत असणारे जे 3 मित्र होते त्यांनी सदरबाबत पोलिसांना माहिती कळवली. पोलीस तत्काळ घटनास्थळी गेले. मात्र त्या ठिकाणी पावसाचा जोर जास्त असल्याने व पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने त्या ठिकाणी व रात्रीचा अंधार झाला असल्याने काही बॉडी रिकवर करता आलेली नाही. मात्र पुराच्या पाण्यात वाहून गेले असल्याने सदर आम्ही NDRFला कळवलं. NDRFने देखील त्याबाबत रात्र खूप जास्त झाले असल्याने मदत कार्यास अडथळा येत होता. आज सकाळी आपण खासगी रेस्क्यू टीम यांना पाचारण केलेलं आहे. थोड्याच वेळात ते त्या ठिकाणी जाऊन रेस्क्यू ऑपरेशन चालू करणार आहे. त्याचप्रमाणे सुधीर देशमुख नावाचे 50 वर्षाचे इसम काल रात्री 9-9:30ला गॅरेजला जाऊन गाड्या लावतो असे सांगून घरातून निघून गेले होते. ते देखील रात्री मिळून आले नाहीत. आज सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास नडगाव येथील जे MIDC रस्त्याचं काम चालू आहे त्या कामाच्या ठिकाणी खड्डा एक केलेला होता. त्या ठिकाणी खड्ड्यात पाणी साठलेलं होतं. सदर जे सुधीर देशमुख म्हणून आहेत त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते त्यात पडले व त्याच्यामध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे असं प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. बॉडी PM करता सरकारी हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेली आहे व पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत.